तिसऱ्या मुंबईसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली आहे। तिसऱ्या मुंबईसाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे। वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे। तिसऱ्या मुंबईसाठी एकूण 4000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। नव्या भुयारी मार्गासाठी 1189 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ही तयारी करण्यात आलेली आहे। निर्णय घेतला गेला आहे। MMRDAचे बजेट थेट 48000 कोटींवर पोहोचले। 2017-18 नंतर प्रथमच शिल्की अर्थसंकल्प मांडला गेला। मीरा भाईंदर, वसई विरार, पालघर लगतच्या परिसरात पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी 981 कोटींची तरतूद ही करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, तिसऱ्या मुंबईसाठी ही तरतूद करण्यात आलेली आहे। वाहतूक कोंडी त्यामुळे सुटणार आहे अशी ही शक्यता आहे। सोबतच पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा विशेष तरतूद करण्यात आलेली आहे। काय काय नेमकं या अर्थसंकल्पात मांडलं गेलं आहे? जे आहे ते आतापर्यंतचं सर्वाधिक बजेट असल्याचं सांगितलं जातं। MMRDAचं 48000 कोटींपेक्षा हे जास्त बजेट आहे। 2026-27 साठी हे बजेट आहे। या बजेटमधला 87% भाग जो आहे तो विकासाच्या पायाभूत सुविधांसाठी वापरण्यात येणार असल्याचं सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं। या बजेटमध्ये जे आहे 3 महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले। एक म्हणजे पाण्याचा प्रश्न, जो मीरा भाईंदर, पालघर आणि वसई विरार या ठिकाणी जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी MMRDA कडून 981 कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे। त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये आपण बघतोय की रोजच्या ट्रॅफिकमुळे जे आहे सामान्य नागरिकांपासून ते अगदी VIP लोक असो, राजकीय नेते असो, त्यांना सुद्धा या ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय आणि त्याचमुळे मुंबईकरांचा वेळ वाचवण्यासाठी जे आहे ते MMRDAने मोठा प्रकल्प हाती घेतलेला आहे आणि भुयारी मार्ग जे आहे त्याचं मोठं जाळं जे आहे ते आता मुंबईत पसरवलं जाणार आहे आणि यासाठी भुयारी मार्गासाठी 1189 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती केली जाणार आहे, ज्यामुळे मुंबईतली वाहतूक कोंडी जी आहे ती सुटणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिसरी मुंबई आपण म्हणतोय, यातला तिसरा मुद्दा हा आहे की तिसरी मुंबई जी आहे ती म्हणजे अटल सेतू प्रभावित क्षेत्र, म्हणजे अटल सेतू ज्या ठिकाणाहून गेला आहे त्या ठिकाणी जे काही नवीन लोकवस्ती निर्माण झालेली आहे, जे काही नवीन लोक तिकडे राहायला येतात, नवीन प्रकल्प येत आहेत, कंपनी येत आहेत, शाळा येत आहेत, या ठिकाणी जे आहे त्या बेसिक सुविधा देण्यासाठी सुद्धा अधिकच्या 4000 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती या MMRDA कडनं केली जाणार आहे। याचमुळे 48000 कोटी रुपयांचं बजेट असलेलं MMRDA जे आहे त्याच्यामध्ये 4000 कोटींची तरतूद जी आहे ती मुंबईतली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी, त्याचबरोबर वसई विरार महानगरपालिका आणि पालघर आणि मीरा भाईंदर या ठिकाणाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याचबरोबर अटल सेतू प्रभावित जी काही क्षेत्र असतील त्या ठिकाणी विकास कामं जी केली जाणार आहे त्यासाठी या बजेटचा अधिकच्या 4000 कोटीच्या बजेटचा जो आहे तो वापर केला जाणार आहे। त्यामुळे मुंबई आणि मुंबईच्या आसपासची जे क्षेत्र आहेत त्याचा नक्कीच विकास होईल। त्यामुळे मुंबईवरती जो अधिकचा लोड पडतोय तो कमी होईल आणि मुंबईच्या आसपास जी शहरं डेव्हलप होत आहेत त्यांना सुद्धा फायदा होईल। जगदीश, ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेले रहा।